बातमी येते मुंबई गोवा महामार्गावरनं इकडे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। मतदानासाठी आलेला मुंबईकर कोकणवासीय पुन्हा एकदा परतीच्या दिशेकडे निघाल्यानं वाहतूक कोंडी पाहायला मिळते। तसंच सलग आलेल्या सुट्ट्या यामुळे सुद्धा वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर येते। माणगाव आणि इंदापूर शहरात ही मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा या पाहायला मिळतात। मुंबईच्या दिशेकडे येणाऱ्या लेनवर या रांगा असल्याचं चित्र आहे। मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आपण बघितलं तर दिवसभरात ही मतदान प्रक्रिया आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकरिता मुंबईवरून मोठ्या प्रमाणात कोकणवासी हा कोकणात मतदान करण्यासाठी दाखल झाला होता आणि त्यामुळे वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर शहराजवळ प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहनांची आहे ती कोंडी झालेली पाहायला मिळत होती। मात्र ही कोंडी आहे ती दिवसभर सुरू असल्यामुळे आता परतीच्या दिशेने मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर हा मुंबईकर कोकणवासी आहे तो निघालेला आहे आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरच्या माणगाव आणि इंदापूर शहराजवळ पुन्हा एकदा कोकणाकडून मुंबईकडे दिशेला जाणाऱ्या लेनवर आहे ती वाहनांची संख्या वाढली आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना आहे तो मुंबईकरांना सहन करावा लागतोय आणि त्यामुळे या परिसरामध्ये आहे ती वाहतूक कोंडी झालेली आहे। साधारणतः 3 ते 4 किलोमीटरच्या रांगा आहेत त्या वाहनांच्या लागलेल्या आहेत आणि त्यामुळे निघालेला जो मुंबईकर कोकणवासी आहे तो तासनतास एकाच जागेवर आहे तो सध्या अडकून पडल्याचं पाहायला मिळतंय। गणेश मापराळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।